उत्तराखंडमधील हल्द्वानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर मंचाचं कथित शुद्धीकरण करण्यात आल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी मुंबईतील चेंबूरमध्ये काँग्रेस आणि भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने अनोखं आंदोलन करण्यात आलंय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल चेंबूर येथे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन आयोजित करण्यात आलं। यावेळी होम हवन, सामूहिक मुंडन आणि पिंडदान करण्यात आलं। खासदार चंद्रकांत हंडोरे यांनीही कार्यकर्त्यांसोबत मुंडन करत या आंदोलनात सहभाग घेतला। हल्द्वानीतील रामलीला मैदानावर मल्लिकार्जुन खरगे यांच्या सभेनंतर काही संघटनांच्या व्यक्तींनी मंचावर गोमूत्र शिंपडून मंत्रपठण करत कथित शुद्धीकरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप आंदोलकांनी केलाय। या प्रकाराचा निषेध करत एवढ्या मोठ्या काँग्रेस नेत्याला जातीयवादाला सामोरं जावं लागत असल्याची टीका चंद्रकांत हंडोरे यांनी केली। जातीयवाद विरोधात आतापर्यंत लढा सुरू ठेवणार अशी भूमिका त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। आमचे नेते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्यसभेतले विरोधी पक्षनेते सन्माननीय मल्लिकार्जुन खरगे साहेब हे 8 तारखेला उत्तराखंडमधल्या हल्द्वानी या जिल्ह्यातील एका सभेला संबोधित करून परत जात असताना तिथल्या काही हिंदुत्ववादी जातीयवादी संघटनांनी त्या स्टेजवर जाऊन त्या ठिकाणी गोमूत्र शिंपडलं, त्या ठिकाणी मंत्रपठण केलं आणि त्या स्टेजचं शुद्धीकरण केलं। आज मला सांगा की आज या देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचे आणि जवळजवळ 125-150 खासदार असणाऱ्या पक्षाचे ते अध्यक्ष आहेत। पार्लमेंटमध्ये राज्यसभेचे विरोधी पक्षनेते आहेत। एवढ्या मोठ्या दिग्गज माणसाच्या संबंधामध्ये अशा पद्धतीनं जातीवादी माणसं जर कृत्य करत असतील तर ते अत्यंत निंदनीय आहे असं मला वाटतं। आणि आपण बघत असाल की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला राज्यघटना दिली, सर्व धर्म समभावाचं राज्य दिलं, सगळ्यांना सर्व प्रकारचे अधिकार आणि सर्व प्रकारच्या विकासाच्या दिशा दिल्या। अशा या राज्यघटनेला आता काही वर्षानंतर 100 वर्ष होतील आणि कालच आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा केला। या 80 वर्षामध्ये सुद्धा या देशातली जातीयवादाची जी मानसिकता आहे ती अजूनही बदलत नाही आहे आणि म्हणून ती बदलवण्यासाठी आम्ही या ठिकाणी ज्यांनी त्या ठिकाणी कर्मकांड केलं, होम केला, मंत्रपठण केलं, स्टेजचं शुद्धीकरण केलं, आम्ही या ठिकाणी मंत्रपठण करू हिंदू धर्मातल्या ज्या अनिष्ट प्रथा, रूढी, परंपरा आहेत त्या नष्ट झाल्या पाहिजेत आणि त्यांचं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे। म्हणून या ठिकाणी त्यांचं अंतःकरण त्यांना देवानं सद्बुद्धी देव की त्यांनी सर्व धर्म समभावाचा घोष करावा, त्यांनी मानवतावाद पाळावा, त्यांनी सर्व मागासवर्गीय समाजापासून सर्व पुढारलेल्या समाजाला बरोबर घेऊन जावं, सन्मानाची वागणूक द्यावी, अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही कर्मकांडाचा या ठिकाणी होम हवन केलेला आहे। आणि दुसऱ्या बाजूनं या ठिकाणी आम्ही भगवान बुद्धाचा जो महान धम्म आहे, जो सद्भावना, शांती, प्रेम, करुणा शिकवतो, अशा या भगवान बुद्धाच्या धम्माला सुद्धा आम्ही या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलं।